हॅलो एव्हरीवन, माय नेम इज रवी अँड या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत BSc सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर झुलॉजी सिलेबस. म्हणजे फोर्थ सेमिस्टरच्या झुलॉजी सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि झुलॉजी फोर्थ सेमिस्टर हा कोणत्या टॉपिक्सवरती बेस आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो झुलॉजी सिलेबस इज बेस्ड ऑन द मॉडर्न जेनेटिक्स, and animal ecology. ॲनिमल इकॉलॉजी आणि मॉडर्न जेनेटिक्स या दोन टॉपिकवरती पूर्ण फोर्थ सेमिस्टर झुलॉजी सिलेबस हा बेस आहे. तर आता मॉडर्न जेनेटिक्समध्ये आपण स्टडी कशाचा करतो? मेंडेल्स लॉचा. म्हणजे पूर्ण जेनेटिक्सचा स्टडी करतो. मेंडेल्स लॉ की फॉर एक्झाम्पल की समजा पॅरेंट्समधून तर ऑफस्प्रिंगमध्ये कॅरेक्टर कसे ट्रान्सफर होत आहेत, त्यानंतर त्यांच्यात म्युटेशन्स कशा प्रकारे येतात, लिंकेज, क्रॉसिंग ओव्हर, सेक्स डिटर्मिनेशन्स, हा पूर्ण स्टडी आपण कशात करतो? मॉडर्न जेनेटिक्समध्ये, होल जेनेटिक्स. आणि ॲनिमल इकॉलॉजी. आता इकॉलॉजी म्हणजे काय की एखादा जर ऑर्गॅनिझम और ॲनिमल आहे तो एन्व्हायरमेंट सोबत स्वतःला कशा प्रकारे अडॅप्ट करतो. जसं की फॉर एक्झाम्पल फ्रॉग आहे. आता फ्रॉग स्वतःला समर म्हणजे टेम्परेचर ज्यावेळेस हाय होते त्यावेळेस फ्रॉग स्वतःला म्हणजे जमिनीत कुठंतरी एका ठिकाणी जिथं टेम्परेचर लो आहे और त्याला टेम्परेचर सहन होते अशा ठिकाणी स्वतःला लपवून ठेवतो. पण जसा रेनी सीझन स्टार्ट होतो तसाच फ्रॉग स्वतःला बाहेर आणतो. रेनी सीझनमध्ये फ्रॉग दिसतात पण. म्हणजे ॲनिमल इकॉलॉजीचा स्टडी म्हणजे ॲनिमलचं रिलेशन हे कोणासोबत? एन्व्हायरमेंट सोबत. ॲनिमल हे कसे रिलेटेड आहेत एन्व्हायरमेंट सोबत और कसे अडॅप्ट करतात स्वतःला. म्हणजे जसं एन्व्हायरमेंटमध्ये चेंज येतो तसं स्वतःला ॲनिमल्स अडॅप्ट करतात. हा पूर्ण स्टडी आपण ॲनिमल इकॉलॉजीमध्ये करतो. आणि इथं लिंकेज, त्यानंतर क्रॉसिंग ओव्हर, सेक्स डिटर्मिनेशन, एक्सेट्रा. सेक्स डिटर्मिनेशन झाल्यानंतर काही मेंटल डिसऑर्डर्स आहेत. तर पूर्ण स्टडी आपण जेनेटिक्समध्ये करतो. आणि ॲनिमल इकॉलॉजी म्हणजे ॲनिमल एन्व्हायरमेंट सोबत स्वतःला कसे चेंज करतात ते आपण ॲनिमल इकॉलॉजीमध्ये स्टडी करतो. सो आता या युनिटमध्ये, या फोर्थ सेमिस्टरमध्ये टोटल 6 युनिट्स आहेत, 6 चॅप्टर्स आहेत. तर 6 चॅप्टर मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो बेस आहे मॉडर्न जेनेटिक्सवरती. म्हणजे सर्वात फर्स्टली मॉडर्न जेनेटिक्सचा स्टडी होतो, नंतर ॲनिमल इकॉलॉजी. लास्टचे 2 चॅप्टर आहेत ते बेस आहेत ॲनिमल इकॉलॉजीवरती आणि फर्स्ट 4 चॅप्टर्स आर बेस ऑन द मॉडर्न जेनेटिक्स. त्यामधला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो आहे कन्सेप्ट ऑफ जीन्स. जीन्स सर्वांना माहितीच आहे. इट इज द सेगमेंट ऑफ DNA and which is responsible for the transmission of characters from parents to offspring. This is called as genes. तर या कन्सेप्ट ऑफ जीन्स या युनिट नंबर 1 यामध्ये टॉपिक आहेत मेंडेल्स लॉज ऑफ हेरिडिटी पाहतो. त्यानंतर जो सेकंड टॉपिक आहे तो आहे इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स. इंटरॅक्शन्स ऑफ जीन म्हणजे जीन ज्यावेळेस इंटरॅक्ट होतात त्यावेळेस काय होते नेमकं. म्हणजे त्या जे मेंडेलचे 3 लॉज आहेत और जे रेशिओज आहेत त्या रेशिओज मध्ये डिस्टॉर्शन्स तयार होतात. जो 9:3:3:1 रेशिओ आहे तो 9:4:1 मध्ये तयार होतो. तर अशा डिस्टॉर्शनचा स्टडी आपण इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स मध्ये करतो. सो जसं की आपला फर्स्ट टॉपिक आहे मेंडेल्स लॉज ऑफ हेरिडिटी. सो फर्स्ट टॉपिक मला फर्स्ट टॉपिक हा स्टार्ट करायचा आहे फ्रॉम द युनिट नंबर 1, दॅट इज concept of genes.
आता फर्स्ट टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी व्हॉट इज जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय. इट इज द ब्रांच ऑफ biology that deals with heredity and variations. म्हणजेच की बायोलॉजीची अशी ब्रांच की जे हेरिडिटी अँड व्हेरिएशन सोबत बिलॉंग करतो, अशा ब्रांचला काय म्हटलं जाते, जेनेटिक्स म्हटलं जाते. आता हेरिडिटी म्हणजे काय रे. हेरिडिटी म्हणजे की फॉर एक्झाम्पल आता एक जस्ट कन्सिडर करा की एखाद्या फादरला मुलगा झाला आणि त्याचे जे आईज आहेत ते कोणाशी रिलेटेड आहेत, फादर सोबत. मग आपण काय म्हणतो की पेरेंट्सचे जे पण कॅरेक्टर्स आहेत, पेरेंट्सचे कॅरेक्टर कोण रिसेंबल करते, ऑफस्प्रिंग्स. म्हणजे पेरेंट्स मधले कॅरेक्टर्स हे ऑफस्प्रिंग मध्ये मूलबाळात ट्रान्सफर होऊन राहिले. मग अशा फिनॉमिनॉनला हेरिडिटी असं म्हटलं जाते. म्हणजे द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट्स, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. This phenomenon is called as heredity. ओके. मग व्हेरिएशन्स म्हणजे काय. असं तर नाही आहे की समजा जे कॅरेक्टर्स आहेत ते सिमिलर्स राहतात, मग काहीतरी डिफरन्स पण तयार होत राहतो. फॉर एक्झाम्पल जसं की समजा मदरचे हेअर कलर हे ब्लॅक आहे आणि फादरचे सुद्धा ब्लॅक आहे, पण जे ऑफस्प्रिंग तयार होतात दोघांपासून त्यांचे ब्राऊन पण असू शकतात. मग जो डिफरन्स राहतो दोघांमध्ये, त्या डिफरन्सला व्हेरिएशन असं म्हटलं जाते. म्हणजे की द डिग्री of difference between parents and offsprings. पेरेंट्स मध्ये आणि ऑफस्प्रिंग मध्ये येणारा डिफरन्स, दोघांच्या कॅरेक्टर मध्ये येणारा डिफरन्स म्हणजे व्हेरिएशन्स. दोन टर्मचा स्टडी हा जेनेटिक्स मध्ये केला जातो. ओके. आता हेरिडिटी म्हणजे काय की समजा पेरेंट्स म्हणून जर ऑफस्प्रिंग मध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतील तर अशा फिनॉमिनॉनला हेरिडिटी असं म्हटलं जाते. मग इनहेरिटन्स म्हणजे काय. दिस इज रिमेंबर, परत सांगतो, हेरिडिटी म्हणजे की पेरेंट्स मधून ऑफस्प्रिंग्स मध्ये जर कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतील तर अशा फिनॉमिनॉनला हेरिडिटी असं म्हटलं जाते. पण मग इनहेरिटन्स म्हणजे काय. इनहेरिटन्स म्हणजे की या होल फिनॉमिनॉनला म्हणजे हेरिडिटीच्या फिनॉमिनॉनला, या प्रोसेसला इनहेरिटन्स असं म्हटलं जाते. दिस इज द डिफरन्स बिटवीन द हेरिडिटी अँड इनहेरिटन्स. म्हणजेच की हेरिडिटी हा फिनॉमिनॉन आहे कशाचा, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टरचा, पेरेंट्स पासून तर ऑफस्प्रिंग मध्ये. पण इनहेरिटन्स काय, हे प्रोसेस आहे. हेरिडिटीची प्रोसेस म्हणजे इनहेरिटन्स. म्हणून आपण म्हणतो वी कॅन से इनहेरिटन्स इज द बेसिस ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय की पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये जाणारे कॅरेक्टर, अशा फिनॉमिनॉनला हेरिडिटी म्हटलं जाते. पण हेरिडिटीच्या पूर्ण प्रोसेसला इनहेरिटन्स म्हटलं जाते. दिस इज द डिफरन्स बिटवीन द इनहेरिटन्स अँड हेरिडिटी. अँड द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन, अशा ब्रांच मध्ये जर ज्या ब्रांच मध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा स्टडी केला जातो की कसे पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंग मध्ये म्युटेशन्स और अनदर जसं डिफरन्स येत आहे, काही सिमिलरिटीज तयार होत आहेत, तर असा स्टडी हा जेनेटिक्स मध्ये केला जातो. म्हणजे दोघांचा स्टडी म्हणजे जेनेटिक्स. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. मग आता जेनेटिक्स म्हणजे द स्टडी ऑफ हेरिडिटी.
अँड हेरिडिटी म्हणजे काय की पॅरेंट्स मधून ऑफस्प्रिंग मध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर होऊन राहिले आणि जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात त्या कॅरेक्टर्सला म्हटलं जाते हेरिडेटरी कॅरेक्टर्स. जे परत सांगतो, जेनेटिक्स मध्ये आपण हेरिडिटी अँड व्हेरिएशनचा स्टडी करतो. हेरिडिटी म्हणजे पॅरेंट्स मधून ऑफस्प्रिंग मध्ये जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात त्याला हेरिडिटी असं म्हटलं जाते. मग आता जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात त्या कॅरेक्टर्सला हेरिडिटरी कॅरेक्टर्स असं म्हटलं जाते. आणि ते कॅरेक्टर्स कोणते असतात? हाईट, देन हेअर कलर, आय कलर, देन स्किन कलर ऑल्सो. असे वेगवेगळे कॅरेक्टर्स हे हेरिडिटरी कॅरेक्टर्स असतात. ओके. जेवढे पण हेरिडिटी कॅरेक्टर्स आहेत ते एक जीन कंट्रोल करतो. म्हणजे लार्ज नंबर ऑफ जीन्स कंट्रोल द हेरिडिटी कॅरेक्टर्स. हेरिडिटी कॅरेक्टर्सला कोण कंट्रोल करू शकतो? जीन्स कंट्रोल करू शकतो. मग आता जीन्स म्हणजे काय? हा एक क्रोमोझोम आहे. सर्वांना माहित आहे की जे पण ह्युमन बॉडी आहे ते एक मॅटर्नल क्रोमोझोम आणि एक पॅटर्नल क्रोमोझोम पासून बनलेली असते. मॅटर्नल म्हणजे मदर पासून येणारा क्रोमोझोम आणि फादर पासून येणारा क्रोमोझोम. आणि हा जो क्रोमोझोम आहे हा पर्टिक्युलर डीएनए पासून बनलेला असतो. दिस इज क्रोमोझोम. हा आहे डीएनए. आणि प्रत्येकाची बॉडी एक मॅटर्नल क्रोमोझोम म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीत 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. त्यामधले काही मदर पासून आलेले असतात आणि काही फादर पासून आलेले असतात. आणि हे क्रोमोझोम्स डीएनए पासून बनलेले असतात. पण डीएनएचा एक सेगमेंट, एक पर्टिक्युलर सेगमेंट म्हणजे एवढा भाग डीएनएचा, हा जर डीएनए पूर्ण, या डीएनए पासून हा क्रोमोझोम बनलेला आहे. आणि या डीएनएचा एक पर्टिक्युलर एक छोटासा तुकडा म्हणजे जीन, अशा प्रकारचा एक छोटासा तुकडा या डीएनएचा म्हणजे हा जीन. आणि हा जीन रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन फॉर्मेशनसाठी. जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? प्रोटीन फॉर्मेशनसाठी. कारण की जीन एक पर्टिक्युलर एक कोड, यांच्यात कोडॉन्स प्रेझेंट असतात. पण पर्टिक्युलर कोडॉन्स हा पर्टिक्युलर प्रोटीनचा सिंथेसिस करतो. आणि हे प्रोटीन, हा जो पर्टिक्युलर प्रोटीन आहे, हा एक पर्टिक्युलर प्रोटीन एक पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असतो. आता माझे हेअर कलर हा ब्लॅक आहे बिकॉज ऑफ की माझा जो जीन आहे हेअर कलरचा तो एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार करत आहे आणि तो पर्टिक्युलर प्रोटीन हेअर कलर ब्लॅक साठी रिस्पॉन्सिबल आहे. एखाद्याचं जर हेअर कलर्स व्हाईट असतील तर त्याच्यामध्ये तो पर्टिक्युलर प्रोटीन व्हाईट कलरच्या म्हणजे तो पर्टिक्युलर जीन हा व्हाईट कलरचा प्रोटीन सिंथेसिस करत असेल म्हणून त्याचे हेअर कलर हे व्हाईट असतील. समजत आहे? म्हणजेच की काय की जेवढे पण हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत ते कोण कंट्रोल करते? जीन्स कंट्रोल करतात. जीन्स कंट्रोल द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. आता सर्वात आधी फक्त एवढं माहिती होतं जेनेटिकच्या वेळेस की जीन्स हे हेरिडिटरी कॅरेक्टर कंट्रोल करतात. पण जीन्स नेमके आहेत काय माहित नव्हतं. मग क्रोमोझोम पासून डीएनए आणि डीएनए टू जीन, जीन टू प्रोटीन, हा पूर्ण स्टडी एक ब्रांच मध्ये केला जातो. आणि या ब्रांचला म्हटलं जाते मॉलेक्युलर बायोलॉजी. म्हणजे जेनेटिक्स वेगळं पण मॉलिक्युलर बायोलॉजी वेगळं. जे कॅरेक्टर्स आहेत जे ट्रान्सफर होऊन राहिले ते कशा थ्रू होऊन राहिले? बिकॉज ऑफ द जीन्स. कारण की या क्रोमोझोम मध्ये डीएनए आहे. डीएनए एक जीन्स, डीएनएच्या एका सेगमेंटमध्ये जीन आहे आणि तो जीन एक पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसिस करत आहे. प्रत्येक जीन एक पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसिस करतो आणि प्रत्येक प्रोटीन हा पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर हे कोण कंट्रोल करते? लार्ज नंबर ऑफ जीन्स. म्हणून जीन्स. मग जर आता मॉलिक्युलर बायोलॉजीचा विचार करून जर जीन्सला डिफाईन करण्याचा प्रयत्न जर केला तर जीन्स आर द सेगमेंट ऑफ डीएनए. म्हणजे जीनची डेफिनेशन काय तयार होईल? मग जीन, इट इज द
segment, it is the segment of DNA or RNA. जसं की DNA ह्युमन्स मध्ये सापडतात, पण व्हायरसेस हे RNA प्रोव्हाइड करतात. मग RNA पण जीन्स असतात, विच इज रिस्पॉन्सिबल for transmission of characters from one generation to next generation. जीन्सला कसं डिफाईन करतो आपण की इट इज द सेगमेंट ऑफ डीएनए. कशा थ्रू? मॉलिक्युलर बायोलॉजीच्या थ्रू. बिकॉज यांची एक वेगळी ब्रांच तयार झालेली आहे ज्याच्यामध्ये डीएनए, आरएनए, प्रोटीन सिंथेसिस केल्या जातात. त्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन असं सुद्धा म्हटलं जाते. जिथं ऑपेरॉन्स, बॅक्टेरियल जिनोम, जेनेटिक इंजिनिअरिंगचा स्टडी होतो तिथं त्या ब्रांचला मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हटलं जातं. जेनेटिक्स वेगळं. जेनेटिक इज टोटली बेस्ड ऑन द मेंडेलचे जेवढे पण एक्सपेरिमेंट्स आहेत की कसे कॅरेक्टर्स पास होऊन राहिले, अशा कॅरेक्टरचा स्टडी हा जेनेटिक्स मध्ये केला जातो. पण मग जीन, डीएनए, क्रोमोझोम, त्यानंतर आरएनए, प्रोटीन सिंथेसिस, हा पूर्ण स्टडी हा मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये केला जातो. दोघांचं रिलेशन काय की जे कॅरेक्टर्स आहेत ते जीएनए पासून ट्रान्सफर होऊन राहिले, त्या डीएनए पासून ट्रान्सफर होऊन राहिले. जे कॅरेक्टर्स आहेत ते डीएनए और आरएनए. म्हणजे डीएनए और आरएनए काय बरं? जीन्स काय आहे? जीन काय आहे? जीन इज द सेगमेंट ऑफ डीएनए. ठीक आहे ना. आणि हेच रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. मग आता जीन्स म्हणजे सेगमेंट ऑफ डीएनए आणि ते रिस्पॉन्सिबल आहेत एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टरला ट्रान्समिट करण्यासाठी, म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर्सला ट्रान्समिट करण्यासाठी. मग हेरिडिटरी कॅरेक्टरचं युनिट काय? जीन इज द fundamental unit of heredity. बिकॉज जीन्स मुळे सर्व होत आहे ना, जे काही होत आहे ते जीन्स मुळेच होत आहे. म्हणून हेरिडिटरी म्हणजे जीन इज द फंडामेंटल कॅरेक्टर ऑफ हेरिडिटी. सर्वात आधी ज्यावेळेस मेंडेलनं स्टडी केला होता त्यावेळेस असं काहीच माहित नव्हतं की नेमकं काय रिस्पॉन्सिबल आहे की पॅरेंट्स मधून ऑफस्प्रिंग मध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर होऊन राहिले. पण जसा मॉलिक्युलर बायोलॉजीचा स्टडी केला गेला तसं समजलं की जीन्स रिस्पॉन्सिबल आहे. एक पर्टिक्युलर सेगमेंट आहे डीएनएचा, तो रिस्पॉन्सिबल आहे या हेरिडिटीसाठी. ओके, म्हणून जीन्सला फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी असं म्हटलं जाते. त्यानंतर आता हे तर पूर्ण झालं जेनेटिक्स बद्दल की जेनेटिक्स काय आहे, जेनेटिक्स मध्ये कशाचा स्टडी करावा लागतो आपल्याला, हे पूर्ण झालं जेनेटिक्स बद्दल. पण आता येऊ आपण आपल्या मेंडेलवरती. मेंडेल तुमच्या घरी जर एखादा फोटो असेल मेंडेलचा तर लवकरात लवकर त्याला हार चढून द्या, त्याची रोज पूजा करा, त्याच्या पाया लागा मेंडेलच्या. बिकॉज मेंडेलवरती पूर्णच्या पूर्ण फोर्थ सेमिस्टर हे डिपेंड आहे. कशावरती? मेंडेलवरती. ओके, सो मेंडेलचं वर्क स्टार्ट करण्याच्या आधी मेंडेलचा थोडा चांगला इतिहास आहे तो पाहून घ्या. मेंडेल हा ऑस्ट्रियाचा आहे. मेंडेलचं पूर्ण नाव हे ग्रिगॉर जॉन मेंडल आहे. त्यांचा जन्म ऑस्ट्रियाच्या एका शहरात झाला होता. ग्रिगॉर जॉन मेंडल हे प्रोफेसर होते. बऱ्याचशा युनिव्हर्सिटी मधून हे प्रोफेसरचे म्हणजे स्टडी करत होते. पण एवढा सारा स्टडी आणि त्यानंतर काही घरच्या डिप्रेशनमुळे मेंडेल डिप्रेशनमध्ये गेले. त्यांना एन्झायटी प्रॉब्लेम्स तयार झाले मेंडेलचे. मग नंतर मेंडेलने डिसाईड केलं की मला बनायचं आता मॉन्क, साधू, संन्यासी. सर्व डिप्रेशन गेलं चुल्यात. सो मेंडेल मॉन्क
मग मेंडेल मॉन्क झाले एका ऑस्ट्रियाच्या शहरामध्ये. म्हणजे त्यांनी संन्यास घेतला बाकीच्या सर्वांपासून आणि एका चर्च मध्ये लहान मुलांना एका चर्च मध्ये म्हणजे त्यांनी सरळ सरळ टीचरचं काम केलं, जसं मी करत असं ते टीचरचं काम केलं. मॉन्क बनले ते आणि टीचर्स म्हणजे फक्त त्यांना म्हणायचं होतं मला म्हणायचं साधू संन्यासी आहे त्या. मला जे आवडेल तेच करणार, डिप्रेशन एन्झायटी मध्ये गेल्यामुळे. सो ग्रेगर जॉन मेंडल बनले मॉन्क. त्याला काहीच त्या ग्रेगर जॉन मेंडल त्या दादांना काहीच कोणाचं घेणं देणं नाही. आता ते एका चर्चमध्ये टीचर बनले, प्रोफेसर बनले आणि त्यांना आता फक्त मुलांना शिकवायचं होतं. मग या चर्चच्या बाहेर एक पी प्लांट और गार्डन प्लांट सुद्धा होतं. मग या गार्डन मध्ये मेंडलने ऑब्झर्व केलं की काही जे पी प्लांट आहेत, सपोज दिस इज अ पी प्लांट, काही जे पी प्लांट आहेत ते हायटेड आहेत आणि काही आहेत ते म्हणजे खूप त्यांची हाईट कमी आहे. ओके, त्या गार्डन पी प्लांट मध्ये त्यांनी ऑब्झर्व केलं. मग त्यांच्या डोक्यात एक प्रश्न आला की चला ठीक आहे, याची हाईट आहे 2 फूट, याची हाईट आहे 2 फूट आणि हा आहे 1 फूट, जस्ट कन्सिडर. मग या दोघांच्या इंटरमिजिएट म्हणजे 2 फुटाच्या खाली आणि 1 फुटाच्या वर अशी हाईटच नव्हती कोणाची. म्हणजे जर समजा एखादे काही प्लांट्स आहेत ते 2 फुटाचे तर सर्व 2 फुटाचेच आणि काही 1 फुटाचे तर सर्व 1 फुटाचे. असं ह्युमन्स बिंग मध्ये तर काही होतच नाही ना, की जर समजा एखादा जर माणूस आहे 4 फुटाचा तर सर्व 4 फुटाचेच, पूर्ण अख्खी फॅमिली 4 फुटाचीच, असं होत नाही. इंटरमिजिएट तयार होतात. आणि जर एक जर आहे समजा 8 फुटाचा तर अख्खी फॅमिली 8 फुटाचीच, असं कधीच होत नाही. पूर्ण इंटरमिजिएट तयार होतात. म्हणजे जर समजा जर मदर जर 4 फूट नाही सॉरी, समजा 5 ते 6 फुटाची मदर आहे आणि 6-6.5 फुटाचे जर फादर आहे तर त्यांच्यात इंटरमिजिएट तयार होतात. एक तर मग 6 फुटाचे मदरचे सिमिलर तयार होतात, एक तर मग फादरचे सिमिलर. पण असं पी प्लांट मध्ये होत नव्हतं. मग मेंडलचं ठणकलं डोकं. आता मग त्यांनी डिसाईड केलं की मला करायचा याचा पी प्लांटचा स्टडी. ऍक्च्युअली रिझन हे नाही आहे की पी प्लांटचा स्टडी मेंडलने अशा थ्रू केला म्हणून, पण त्यांना एक आयडिया येऊन गेला त्या याचा की कशा थ्रू हे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, आपल्याला हे आता स्टडी करायचं आहे. आणि त्यावेळेस पूर्ण जे सेंच्युरी आहे त्यांची 18च्या दशकातली, त्या सेंच्युरीमध्ये एक युद्ध तयार झालेलं होतं की जेनेटिक्सचा स्टडी करण्याचा. मेंढ्याच्या आधी पण काही स्टडी झालेले होते की कसे ट्रान्सफर होऊन राहिले कॅरेक्टर, हे कोणालाच माहित नव्हतं. पण कॅरेक्टर ट्रान्सफर होऊ राहिले, लोकांच्या लक्षात हे आलेलं होतं की कॅरेक्टर्स म्हणजे काहीतरी असं आहे की जे फादर और मदर मधून ऑफस्प्रिंग मध्ये जात आहे, म्हणजे पेरेंट्स मधून ऑफस्प्रिंग मध्ये जात आहे. पण असं कोणाच्याच लक्षात नव्हतं की ते काय आहे, असा कोणता फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे की जो ट्रान्सफर होऊन राहिला म्हणून, असं माहितीच नव्हतं. मग ते इन्फॉर्मेशन घेऊन मग मेंडलला सुद्धा वाटलं की आपल्याला पण आता स्टडी करायचा आहे. मग मेंडलने चूज केलं पी प्लांट. नियर अबाउट मेंडलनी 1855 पासून तर 1856 पासून ते 1865 म्हणजे नियर अबाउट 9 इयर्स मेंडलनी पी प्लांट वरती हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. किती? 9 वर्ष कन्सिस्टंट राहिल्यानंतर मेंडलनी 3 लॉज दिले. या 9 वर्षात मेंडलनी 3 लॉज दिले होते. 3 लॉज. नंतर पूर्ण हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट परफॉर्म झाल्यानंतर मेंडलनी त्यांची हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट हे ब्रून या सिटीत एक पेपर मॅगझिन एक रिपोर्ट म्हणजे रिपोर्ट कार्ड वरती दुनियाच्या समोर आणण्यासाठी एक पेपर मध्ये एक न्यूजपेपर नाही म्हणू शकत पण एका मॅगझिन मध्ये स्वतःचे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट मांडले. पण त्यावेळेस कोणालाच इंटरेस्ट नव्हता या हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट वरती. मग नंतर काही दिवसानंतर मेंडलची डेथ पण होऊन गेली. पण त्यानंतर डेथ झाल्यानंतर
1900 शतकात 3 सायंटिस्ट आले. फर्स्ट ह्युगो, आणि हे तिन्ही पण सायंटिस्ट युरोप मधलेच होते. पण असं पण नव्हतं की 3 सायंटिस्ट आले म्हणजे एका जागी आले आणि त्यानंतर त्यांनी ते स्वतःचे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. युरोपमध्ये 3 ठिकाणाहून 3 सायंटिस्टनी हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट, जे की मेंडलनी एका ब्रून सिटीमध्ये पेपरमध्ये रिपोर्ट, म्हणजे ब्रून सिटीमध्ये पेपरमध्ये रिपोर्ट केले होते, ते त्यांनी त्याच्यावरती स्टडी करणं चालू केलं. आणि या 3 सायंटिस्टनी, जो की फर्स्ट आहे ह्युगो डी व्राइज, सेकंड इज कार्ल कोरन्स, अँड थर्ड इज टी शेरमॅक. या 3 सायंटिस्टनी युरोपमधून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांतून हे अख्ख्या जगाला सांगितलं की जे 1800 शतकात म्हणजे 1865 मध्ये 9 इयर्स ग्रेगर जॉन मेंडलने स्टडी केला तो ठीक राईट होता. म्हणजे मेंडलचं जे पण वर्क आहे ते अस्तित्वात आणलं. आणि तिथून जसं मेंडलचं वर्क अस्तित्वात आलं तिथं जेनेटिकचा एक ब्रांच निर्माण झाली. म्हणून ग्रेगर जॉन मेंडल was the father of genetics. Father of genetics. या जेनेटिक्स म्हणजे ग्रेगर जॉन मेंडलने सांगितलं की कसे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट परफॉर्म करून कॅरेक्टर हे ट्रान्सफर होऊन राहिले, कसे ट्रान्सफर होऊन राहिले, याच्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे, स्वतःच्या एक्सपेरिमेंटवरतून प्रूव्ह करून दाखवलं. त्यानंतर त्यांनी जे 3 लॉज दिले होते त्या 3 लॉजचा या तिघांनी स्टडी केला आणि ते 3 लॉज पण करेक्ट होते. आणि हे पूर्णच्या पूर्ण जगाच्या पाठीवरती या तिघांनी परफॉर्म केलं. हे तिघं रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, की जर ग्रेगर जॉन मेंडलचं वर्क अख्ख्या दुनियेच्या समोर आणण्यासाठी. नंतर याच्यानंतर मग सर्व जेनेटिकच्या मागे लागले. तिथं ते झाल्यानंतर मग जेनेटिक असं माहित नव्हतं बरं की नेमकं जो हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट आहे ते जेनेटिक वरती आहेत की असं. पण नंतर 1905 मध्ये पूर्ण स्टडी केल्यानंतर विल्यम बॅटसन, द टर्म जेनेटिक वॉज कॉइन बाय द विल्यम बॅटसन, ऐकलेलं आहे ना. विल्यम बॅटसननी जेनेटिक हे टर्म कॉइन केली होती. बिकॉज जे पण मेंडलचे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट आहेत की जे ब्रून सिटीमध्ये न्यूजपेपरमध्ये मेंडलनी मांडले होते तेच जसेच्या तसे उचलून फक्त जर्मनमधून इंग्लिश पेपरमध्ये कन्वर्ट केले विल्यम बॅटसननी. आणि ते म्हणजे त्याचा स्टडी केल्यानंतर त्यांनी एक टर्म जनरेट केली, दॅट इज जेनेटिक्स. त्यांना एक नाव दिलं स्पेसिफिक. विल्यम बॅटसननी जेनेटिक पूर्ण मेंडलच्या स्टडीवरती एक त्याला नाव दिलं जेनेटिक्स. म्हणून आपण म्हणतो विल्यम बॅटसन कॉइन द टर्म जेनेटिक्स. बट फादर ऑफ जेनेटिक इज ग्रेगर जॉन मेंडल. ओके, इथपर्यंत ठीक आहे. हे पूर्णच्या पूर्ण झालं मेंडलच्या वर्कवरती. सो आपण परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेंडलने पी प्लांटच का बरं चूज केलं, देन कोणते रिझन्स होते की मेंडलने पी प्लांट चूज केलं, आणि काही टर्मिनॉलॉजीज आहेत. ओके, काही टर्मिनॉलॉजी जसं डॉमिनंट कॅरेक्टर, रिसेसिव्ह कॅरेक्टर, अशा टर्मिनॉलॉजी सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार. सो थँक्यू.